नमस्कार मित्रांनो, आपला हा खेकडा पालनाचा प्लॅन्ट आहे. एक छोटासा प्लॅन्ट उभा केलेला आहे. 3 बॅरेलचे 6 बॅरेल केलेले आहेत आणि त्या पद्धतीनं हा प्लॅन्ट तयार केलेला आहे. खेकडा पालनाचा प्लॅन्ट हा आपल्या वाळवा तालुक्यात पहिल्यांदाच तयार केलेला आहे. एक छोटासा प्लॅन्ट आहे, लय मोठा केलेला नाही, छोटासा प्रकल्प तयार केलेला आहे. तो माने दाखवण्याचा प्रयत्न करतो की आता हो का ही 6 बॅरेल 3 बॅरेल आहेत. 3 बॅरेलचे कापून 6 बॅरेल तयार केलेले आहेत. 3 बॅरेलचे कापून 6 बॅरेल पद्धतीने असे छोटासा प्लॅन तयार करण्याचा प्लॅन केलेला आहे. छोटासा प्लॅन्ट आहे, ते मोठा नाही, पण 6 बाय 6 म्हणजे 6 फूट लांब 6 फूट रुंद अशा पद्धतीने हा प्लॅन्ट तयार केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. कवले टाकून आपण खेकडासनी लपण्यासाठी जागा केलेली आहे. छोटासा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. वर जाळी मारलेली आहे. हा पत्रा मारलेला आहे जेणेकरून वर खेकडे चालून येऊ नये किंवा वर खेकड्यासनी याला जागा मिळू नये म्हणून 2 फूट असा पत्रा मारलेला आहे. 2 फुटाचा पत्रा मारला आहे जेणेकरून खेकड्यासनी वर येता येऊ नये अशा पद्धतीने छोटासा प्रोजेक्ट आहे. तर या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते कॉमेंट्समध्ये कळवा. हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल किंवा नाही होईल, किंवा यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का त्याबद्दल कॉमेंट्समध्ये कळवा. ही जाळी मारलेली वरून, जेणेकरून जाळी मारल्यामुळे वरील पक्षी किंवा मांजर देणं आत उडी मारू नये त्यासाठी ही जाळी मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ही जाळी मारलेली आहे. तर ठीक आहे, काही तुम्हाला कॉमेंट्समध्ये कळवायचे असले तर सांगू शकता की ह्यामध्ये काही बदल करता येईल का आपल्याला, किंवा काही चुका झाली आहेत का, किंवा प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल किंवा नाही होईल याबद्दल कॉमेंट्समध्ये कळवा. आणि काही माहिती पाहिजे असेल तर आणि कॉमेंट्स आणि व्हिडिओ बनवत राहीन जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा खेकडा प्लॅन्ट कसा काय सक्सेसफुल होतो किंवा नाही होतो. असे 3 बॅरेल 6 बॅरेल गेले. इकडं पाणी बाहेर काढण्यासाठी आपण हे ठेवलेलं आहे जेणेकरून ह्याच्यातून हे फिरवलं की पाणी बाहेर निघते. पाणी बदलता येईल आपल्याला जर वेळी अशा पद्धतीने आहे. ह्यामध्ये खेकडे सोडलेले आहेत. आपण 20 खेकडे ह्यामध्ये सोडलेले आहेत. त्यामध्ये बघा आपण मरगळ किती होते किंवा सेटल किती होतात हे पाहणे गरजेचे. अशा पद्धतीने ठीक आहे.